नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आशिष काकड, सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी कन्नड. तर आज आपण आलेलो आहोत सिंजेंटा कंपनीच्या स्वीटकॉर्नच्या प्लॉटवर. तर ही व्हेरायटी आहे सिंजेंटा कंपनीची SW-C1. तर हा 1 एकराचा प्लॉट आहे आणि शेतकऱ्याचं नाव आहे साईनाथ गवळी, जे की कन्नडचे आहेत. तर त्यांनी 8 मेला या व्हेरायटीची लागवड केलेली आहे 1 एकरामध्ये. तर आपण बघू शकता आपल्यासमोर कणसं आहेत. सध्या आज या प्लॉटची हार्वेस्टिंग चालू आहे. व्यापारी तिकडे हार्वेस्ट करताय, मजूर लोक आलेले आहेत. तर बघू शकता कणसाचं वजनही चांगलं आहे, कणसाचे झाडांची हाईट पण चांगली झालेली आहे. एकदम हिरवेगार असे झाडं आहेत. वजनालाही अर्धा किलो प्लस 500 ग्राम, 550 ग्राम, 600 ग्रामपर्यंत कणसं आहेत आणि क्वालिटी एकदम चांगली आहे. पूर्ण झाकलेलं कणीस राहते, ज्याच्यामुळं की अळीचा अटॅक नाही होत. पानांचं कवरिंगही चांगलं आहे, त्याच्यामुळे ही व्हेरायटी त्यांनी यावर्षी याची लागवड केली. तर तुमच्यासमोर मी एक कणीस सोलून दाखवतो. कणसाची क्वालिटी बघा तुम्ही. शेंड्यापर्यंत टोकापर्यंत त्याचं कणीस भरलेलं राहते आणि दाण्यांचा जो कलर वगैरे आहे त्यानंतर तोही चांगला आहे आणि मेन म्हणजे वजनाला चांगला हायब्रिड आहे. हे बघा, हे बघा आता तुमच्या समोर तोडलंय. तर हे बघा, एकदम कणसाची क्वालिटी चांगली आहे. दाणे पण एकदम गच्च भरलेले आणि टोकापर्यंत याचे दाणे भरलेले आहेत. तर ही व्हेरायटी आहे सिंजेंटाची SW-C1 व्हेरायटी. आणि एक बघायचं झालं म्हणजे की चाऱ्याची, आता माझी हाईट 5.5 फूट आहे. चाऱ्याची जी हाईट आहे ती पण 6-6.5 फुटापर्यंत त्याची हाईट झालेली आहे. तर शेतकरी खुश आहे. त्यांनी जवळपास 12 ते 13 रुपये किलोनं हा प्लॉट दिला आहे. जवळपास या प्लॉटला आज 70 ते 75 दिवस झाले. 75 दिवसामध्ये या प्लॉटची काढणी आज होते. तर बघू शकता. तर ही व्हेरायटी आहे सिंजेंटा कंपनीची मधुमकाची स्वीटकॉर्नची व्हेरायटी SW-C1. तर तुम्ही याची लागवड करू शकता. आणि शेतकऱ्याचं हे नियोजन अतिशय चांगलं होतं. कणसं बघा, झाडांना जे कणसाची क्वालिटी दिसते तुम्हाला, एकदम हिरवेगार असे कणस आहे डार्कमध्ये आणि झाडं एकदम हिरवेगार आहे. म्हणजे आपण जो मुरघास करतो किंवा जो चारा करतो नंतर, त्याच्यासाठी एकदम चांगली व्हेरायटी. तर तुम्ही याची लागवड करू शकता, हिवाळ्यामध्ये करू शकता आणि खरीपमध्ये तर लागवड करू शकता. तर ठीक आहे, धन्यवाद शेतकरी मित्रांनो.